तर नमस्कार, मी अभिमान भोईटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि भोईटे कृषी फार्मर. तर तुम्ही बघू शकता आपण आहोत आपल्या शेवग्याच्या प्लॉटवर. तर हा जो आहे आपला हा ओडिसी 3 जातीचा शेवग्याचा एक 4 एकरचा प्लॉट आहे. तर आतापर्यंत आपण या प्लॉटमधून एक 25 टनाच्या प्लस आतापर्यंत माल काढलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता सध्याची जी आपल्या प्लॉटची कंडिशन आहे ती अशा प्रकारे आहे. मोठ्या प्रमाणात जुनी सेटिंग देखील आहे आणि नवीन सेटिंग देखील सुरू आहे. सध्याची जी प्लॉटची कंडिशन आहे तुम्ही बघू शकता. तर ह्या थोड्याला आपण जवळपास एक 5.5-6 टनाचा माल काढलेला आहे. तर सध्या रेट वाढत आहेत. आता 37 रुपयापर्यंत आपला माल गेलेला आहे. यंदा शेवग्याचे रेट जास्त प्रमाणात कमी झालेले नाहीत. कमी आलते एक 20-25 रुपयापर्यंत आलते, परंतु त्याखाली गेलेले नाहीत. बघू शकता प्लॉटमध्ये मालाची जी कंडिशन आहे, शेंगाची जी क्वालिटी आहे ती बघा अशा प्रकारे आहे. शेंगाची क्वालिटी राखण्याचं एकमेव कारण म्हणजे आपण आपला जो प्लॉट आहे हा 16x8 वर आहे आणि आपण एक 8 फुटावर सेंटरला प्रत्येक बेडच्या मध्ये एक लॅटर टाकून त्यावर रासायनिक खताचा डोस टाकून ते लॅटर बुजून घेतलेलं आहे. त्यामुळे झाडाला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं झाडाची जी पाण्याची गरज आहे ते पूर्णपणे भागल्यामुळे झाडाची जी हिरवेपणा आहे झाडाचा आणि शेंगाची क्वालिटी ती राखली जाते. झाड बघू शकता तुम्ही एकदम गार आहे, शेंगा देखील हिरव्यागार आहेत. जो पिवळटपणा येतो उन्हाळ्यामध्ये शेंगाला, जी प्लॉटची जी हेल्दीपणा आहे तो जास्त उन्हामुळे जातो, परंतु आपल्या प्लॉटची कंडिशन बघू शकता एकदम असा गार असा प्लॉट आहे. तुम्हाला सांगितलं एकमेव कारण म्हणजे ही सेंटरची लॅटर. तर आपण पाणी व्यवस्थापन जर म्हटलं तर आपण आता ह्या प्लॉटला एक दिवसाआड एक 8 तास मोटर चालवतो. आणि सुरुवातीला आपण बरेच शेतकरी विचारतात की या प्लॉटची छाटणी कधी केली तुम्ही. तर हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटची छाटणी आपण एक 10 ते 12 जुलै दरम्यान केली आहे. प्लॉट आपला सुरू झाला डिसेंबरमध्ये. तर डिसेंबरपासून आजपर्यंत आपण ह्या 4 एकराच्या प्लॉटमधून एक 25 टन प्लस माल काढलेला आहे आतापर्यंत आणि 30 टन अजून माल प्लॉटवर आहे. ही अशा प्रकारे आपण सेंटरला एक लॅटर टाकलेलं आहे. यामध्ये रासायनिक खताचा डोस भरला आहे 9-24-24 आणि त्यावर लॅटर टाकून परत आपण हे लॅटर बुजून घेतलेलं आहे, जेणेकरून सस खटवळ्या जी लॅटर तोडतात ती तोडणार नाहीत. तर रासायनिक खताचं व्यवस्थापन किंवा शेणखताचं व्यवस्थापन जर विचारलं तर ह्या प्लॉटला आपण एक 4 एकराचा प्लॉट आहे. तर एक 25 ट्रॉली शेणखत आपण या प्लॉटला घातलेलं आहे सुरुवातीला. ही जी बेड आहे त्या बेडवर 2 साईडला 2 लॅटर आहे, तर त्या साईडला एक ह्या साईडला एक. तर याखाली आपण चर घेऊन शेणखत टाकून दोन्ही साईडने त्यावर सुरुवातीला SSP टाकलं होतं. नंतर 10-26-26 अधिक 18-46 परत एक डोस भरला आणि नंतर 18-46 अधिक SOP आणि सेंटरला 9-24-24चा डोस भरलेला आहे. तर एकरी जितकं जास्त प्रमाणात तुम्ही शेणखत वापराल तितकी तुमची शेंगाची क्वालिटी सुधारते आणि सेटिंग मोठ्या प्रमाणात लागते. शेवगा शेतीचं मूळ जे आहे ते शेणखतात आहे. जितकं जास्त तुम्ही शेणखत वापराल तितकं जास्त प्रमाणात तुम्हाला उत्पन्न मिळेल. आता ह्या वर्षी युद्धामुळे जरा रेट थोडे जास्त डाऊन झाले, परंतु यावर्षी बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांना म्हणजे शेवग्याच्या प्लॉटला सेटिंग नाहीत. माल भरपूर कमी माल लागलेत ह्या वर्षी. त्यामुळे रेट जे आहेत ते जास्त खाली गेले नसते, परंतु युद्धामुळे जरा जास्त रेट खाली गेले. नाहीतर प्रत्येक वर्षी 10-15 रुपये 8-10 रुपये रेट कमी होत असतात 15 मार्च नंतर. परंतु ह्या वर्षी 20 रुपयाच्या आत सध्या बहुतेक रेट गेलेले नाहीत. आताचा जो आजचा रेट आहे आता रेट वाढायला लागले. तर
आता काल आपला जो माल आहे तो 37 रुपये किलोने गेला काल. ह्या तोड्याला आपण एक 5-5.5 टन माल काढलेला आहे. आता इथनं पुढं आपल्या प्लॉटचा माल वाढतच जातो. आता बरेच शेतकरी विचारतात की आता आमच्या प्लॉटचा माल संपलेला आहे, तर आम्ही छाटणी केली तर चालेल का? आता छाटणीला उशीर देखील झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता ज्या झाडाच्या म्हणजे झाडाला अगोदर सेटिंग झाली त्या झाडाला अशा प्रकारे नवीन फुटवा फुटून नवीन सेटिंग देखील लागलेली आहे. त्यामुळे छाटणी न करता देखील मोठ्या प्रमाणात सेटिंग तुम्ही बघू शकता. आता ह्या झाडाला पहिलेच माल म्हणजे जो पहिला माल लागलेला आहे तो पूर्णपणे संपलेला आहे आणि ही नवीन फुटवा फुटून त्याला सेटिंग लागलेलं आहे. त्यामुळे छाटणी नाही केली तरी चालते. तर ह्या प्लॉटची आपण जी छाटणी आहे ही ऑगस्ट महिन्यामध्ये करणार आहोत. तुम्ही शेंगाची क्वालिटी बघू शकता. तर बऱ्याच शेतकरी मित्रांचे फोन येतात की आम्हाला शेवग्याचं बियाणं पाहिजे आहे, परंतु मागच्या वर्षीचं जे बियाणं होतं ते पूर्णपणे संपलेलं आहे. तर नवीन बियाणं एक 15 मेच्या नंतर उपलब्ध होईल. ज्यावेळेस बियाणं उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू सांगितलं जाईल. तर ज्या शेतकरी मित्रांना आपल्या प्लॉटला व्हिजिट करायचे आहेत त्यांना आपला पत्ता सांगतो परत एकदा. ह्या आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. आपला पत्ता आहे भोयटे कृषी फार्म पाटसांगवी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव या ठिकाणी. तुम्ही केव्हाही संपर्क साधून आपल्या प्लॉटला व्हिजिट देऊ शकता. तुम्ही बघू शकता ही नवीन फोटो फुटलेला आहे आणि आता सेटिंग देखील चालू आहे. आता नवीन जी शेंग लागलेली आहे 1 महिन्यामध्ये कटिंगसाठी येते. आता उन्हाळी पिरियडमध्ये सेटिंगसाठी जास्त ताण होत नाही, आपोआप सेटिंग होते. तर शेंगा कटिंगसाठी आपण कातर वापरतो. तर बऱ्याच शेतकरी विचारतात की जे झाडाला शेंगा वरी लागलेल्या आहेत शेंड्याला, तर त्यासाठी आपण एक कात्री बनलेली आहे. ते एक शॉर्ट व्हिडिओ बनवून आपण ह्या पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. तर फवारणीचा जर विचार केला तर शेवग्याला जास्त प्रमाणात फवारणी लागत नाही. एक आठवड्याला एक जर स्प्रे घेतला तरी चालतो. आता ही शेवगा पीक म्हटलं तर एक कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारं पीक आहे. तर अशाच प्रकारे शेवग्याचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा.